हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत की अर्थमेटिक मीन कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करायचं. आता अर्थमेटिक मीन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक एक्झाम्पल अभ्यासू. यामध्ये एक एक्झाम्पल आहे, फॉलोविंग आर द स्कोर्स ऑफ 12 स्टुडंट इन अ क्लास टेस्ट. आपल्याला 12 विद्यार्थ्यांचा स्कोर दिलेला आहे जो की टेस्टचा आहे. आता इथं डेटा गिवन आहे. पहिल्यांदा बघूया आपण डेटा आपल्याला काय काय दिलेला आहे. तर डेटा आहे 15, 9, 18, 20, 21, 26, 14, 13, 27, 22, 16, 17 असे काय पडले आहेत, विद्यार्थ्यांना मार्क पडलेले आहेत. आपल्याला फाइंड करायला सांगितले, फाइंड द अर्थमेटिक मीन. तर अर्थमेटिक मीन फाइंड करण्यासाठी जो काही डेटा गिवन आहे त्यामध्ये डेटा कोणत्या टाईपचा हे सगळ्यात आपल्याला फाइंड करायचं आहे. आपण ज्यावेळी बघतोय आपल्या लक्षात येतं की दिलेला गिवन डेटा हा कुठल्या टाईपचा आहे, तर हा इंडिव्हिज्युअल डेटा आहे. हा इंडिव्हिज्युअल डेटा असल्यामुळं अर्थमेटिक मीनचं इक्वेशन काय लागेल, एक्स बार इज इक्वल टू समेशन एम डिवाइड बाय एन. आता समेशन एम म्हणजे काय आणि समेशन एन म्हणजे काय आपल्याला फाइंड करायचं. तर सगळ्यात आधी आपण फाइंड करूया एनची व्हॅल्यू. एन म्हणजे आपल्याला जे काही टोटल 12 विद्यार्थ्यांचे मार्क्स दिलेत आणि जे काही 12 स्टुडंट्स दिलेत तेच काय असेल, आपलं एन असेल. तर समेशन एम म्हणजे काय, तर समेशन एम म्हणजे आपल्याला जो काही 12 विद्यार्थ्यांचे स्कोर दिलेले आहेत त्या स्कोरची बेरीज करणं. जसं की आता आपण समेशन एम इज इक्वल टू दिलेले सर्व मार्क, जसं की पहिल्या विद्यार्थ्याला 15, 9, 18, 20, 21, 26, 14, 13, 27, 22 आणि 16, लास्टचे 17 अशा सगळ्यांची बेरीज केल्यानंतर ना आपल्याला व्हॅल्यू मिळाली 218. 218 आपली कसली व्हॅल्यू झाली, समेशन एमची व्हॅल्यू झाली. तर समेशन एम काढलं आपल्याला इथं मिळालेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला एनची व्हॅल्यू मिळालेली आहे 12. तर या दोन व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे, डायरेक्ट इक्वेशनमध्ये घालणार आहे. तर आपल्या अर्थमेटिक मीनचं सूत्र काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन एम डिवाइड बाय एन म्हणजे 218 भागिले 12. आपल्याला अर्थमेटिक मीन मिळून जाईल 18.16 आणि त्याचं पुढे लिहिणार आहोत आपण मार्क्स. अशा पद्धतीने काय करणार आहोत, आपण अर्थमेटिक मीन फाइंड करणार आहोत.